कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सोमवारी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, कर वसुली, शिक्षण, उद्यानं तसंच विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत शहरातील फुटपाथ, रस्ते तसंच श्री अंबाबाई मंदिर आणि रंकाळा परिसरातील अतिक्रमणांवर सातत्यानं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक विभागीय कार्यालयाला स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन वाहन उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्या ठिकाणी यापूर्वी कारवाई झाली आहे तिथं पुन्हा अतिक्रमण आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. फेरीवाला परवाना नसलेल्या तसंच मंजूर जागे व्यतिरिक्त अन्यत्र व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. परवानाधारक व्यक्तीऐवजी इतर कुणी व्यवसाय करत असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेलं साहित्य महासभेच्या धोरणानुसार परत दिलं जाणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. बैठकीत प्रशासनिक बाबींवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बदली आदेशानंतरही रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याचे आदेश देत अशा कर्मचाऱ्यांवर विनावेतन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व पाणी मीटर रीडर यांच्या बदल्यांचं नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महापालिकेच्या स्वनिधीतून आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतंही बिल अदा करू नये अशा सक्त सूचना वित्त विभागाला देण्यात आल्या. चारही विभागीय कार्यालयांना स्वतंत्र बूम लिफ्टर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा वापर सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखालीच होणार आहे. अनधिकृत वापर अथवा परस्पर हलवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.